राज्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। महाराष्ट्रात मान्सून दाखल झालाय, त्यानंतर आता जोरदार पाऊस पाहायला मिळतोय। राज्यभरामध्ये आता ठिकठिकाणी जोरदार पाऊस होतोय। आपण हे दृश्य पाहतोय बारामती, रायगड, मुंबई, दौंड, सातारा येथील या ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे। सखल भागांमध्ये पाणी साचलंय, वाहतूक ही मंदावलेली आपण पाहतोय। तर काही वाहनं या पाण्यामध्ये अडकल्याची माहिती रस्त्यांवरती पाणी साचल्याने वाहतूक आता संथ गतीने या ठिकाणी सुरू आहेत। आपण हे दृश्य पाहतोय बारामती, रायगड, मुंबई, दौंड आणि सातारा येथील राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे। हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आता या ठिकाणी राज्यभर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होतोय। आपले प्रतिनिधी साताराहून इम्तियाज आपल्यासोबत जोडलेले आहेत। इम्तियाज, साताऱ्यातील काय परिस्थिती आहे? राज्यामध्ये आता आपण पाहतोय मान्सून दाखल झालेला आहे, ठिकठिकाणी पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। नक्कीच नीलम, गेल्या 6 दिवसापासून साताऱ्यामध्ये अवकाळी पावसाने पूर्णतः थैमान घातलेलं आहे। विशेष करून दुष्काळी पट्ट्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पावसानं हाहाकार वाजवलेला आहे। मान तालुका आणि फलटण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाऊस पडलेला आहे। तब्बल जितका पाऊस महाबळेश्वर मध्ये पडतो त्यापेक्षाही अधिक पाऊस या दुष्काळी पट्ट्यामध्ये पडलेला आहे। फलटण तालुक्यात तब्बल 25 पुलावरून पाणी गेलेलं आहे, तर 12 रस्ते त्या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहेत। अनेक जनावरं त्या ठिकाणी दगावलेली आहेत। फलटण तालुक्यातील धुमाळवाडी हे फळांचं गाव आहे। हे देशात त्या ठिकाणी प्रसिद्ध असणारं गाव आहे। या धुमाळवाडी गावा पूर्णतः पुराचं पाणी शिरल्यामुळे त्या ठिकाणी फळबागांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। मान तालुक्यातील गोंडाले परिसरातील तब्बल 70 ते 75 गावांचा संपर्क त्या ठिकाणी तुटला असल्याची माहिती समोर येत आहे। सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी हाय अलर्ट जाहीर केलेला आहे। नदी आणि नदी नाले ओढे त्या ठिकाणी दुथडी भरून वाहत आहेत। ज्या नदीच्या किनारी असणारी जी नागरिक आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा दिला। विशेष करून फलटण तालुक्यामध्ये बाणगंगा नदीला जो महापूर आलेला आहे, त्या महापुराच्या परिसरातील फलटण गावामध्ये देखील पाणी शिरलं। फलटण गावातल्या शहरामध्ये गुडघाभर पाणी त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे। गोंदावले गावात देखील मोठ्या प्रमाणात पावसाचा कहर त्या ठिकाणी पाहावयास मिळतोय। विशेष करून सगळ्यात जास्त असणारा पावसाचा जो प्रदेश आहे माझ्या पाठीमागे आता तिथं महाबळेश्वर मध्ये आहे। महाबळेश्वर परिसरामध्ये आपण माझ्या पाठीमागे पाहतोय ही दृश्य, ही सगळी दाट धुके आणि त्याचबरोबर पूर्णतः आता सध्या पाऊस देखील आता सुरू आहे। या पावसातल्या सरी देखील पाठीमागे पडताना आपल्याला पाहावयास मिळत आहे। नक्कीच आपले प्रतिनिधी भूषण आणि विनोद आणि भरत गोरेगावकर हे सुद्धा आपल्यासोबत जोडलेले आहेत। मी भूषणकडे जाते। भूषण, आपण पाहतो या ठिकाणी आता जोरदार पाऊस होतोय, वाहतुकीवरती काय परिणाम झालेला पाहायला मिळतोय? नक्कीच नीलम, एकंदर साधारण 10 ते 12 दिवस आधीच मान्सून जो आहे तो महाराष्ट्रात दाखल झालेला आहे आणि एकंदर पावसाची रिपरिप सध्या आपल्याला मुंबईत पाहायला मिळत आहे। अगदी मुंबई उपनगर असेल किंवा मुंबईत संपूर्ण शहर असेल, या दोन्ही ठिकाणी आपल्याला पावसाची रिपरिप ही अगदी पहाटेपासून पाहायला मिळत आहे। त्यामुळे अगदी काहीसा उकड्यापासून दिलासा हा मुंबईकरांना नक्कीच मिळाला आहे। मात्र एकंदर पावसाचे 10-12 दिवस ज्या प्रकारे आधीच हजेरी लागली आहे त्यामुळे कुठेतरी तारांबळ ही उडालेली आहे नक्कीच प्रशासनाची सुद्धा। आणि एकंदर अनेक ठिकाणी नालेसफाई सुद्धा बाकी आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी काहीसं साचलेलं आहे, त्यामुळे कुठेतरी वाहतुकीवर परिणाम झालेला आहे। अगदी मध्य रेल्वे असेल किंवा पश्चिम रेल्वे असेल या सकाळपासून अगदी सुरळीत धावतात, मात्र दुपारनंतर जर पावसाचा जोर वाढला तर या कुठेतरी या संपूर्ण सेवेवर सुद्धा परिणाम होऊ शकतो अशा प्रकारे अंदाज वर्तवला जात आहे। मात्र आज सध्या तरी एकंदर जो मान्सून जो आहे तो दाखल झालेला आहे आणि मुंबईत अगदी पहाटेपासून पावसाची रिपरिप जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे। नीलम, नक्कीच आपले प्रतिनिधी विनोद दौंड येथून आपल्यासोबत जोडलेले आहेत। विनोद, दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावातील 8 ते 10 घरांमध्ये पावसाचं पाणी शिरल्याची माहिती समोर येते। जनजीवन विस्कळीत झालेलं आहे, काय अधिकची माहिती? नक्कीच नीलम, पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये गेल्या 4 दिवसांपासून खरं तर जोरदार पाऊस होतोय। त्याच्यामध्ये दौंड तालुक्यामधील जे काही स्वामी चिंचोली या स्वामी चिंचोली परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे तेथील जे काही महामार्ग आहे त्याच्या हद्दीमध्ये खरं तर पाणी आलं होतं। यासोबत तेथील गावातील जे काही तलाठी कार्यालय, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे हे देखील पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। यासोबत त्या गावातील एक 8 ते 10 घरांमध्ये पाणी शिरल्याचं तेथील आपल्याला स्थानिकांनी सांगितलंय। एकूणच दौंड तालुक्यामध्ये जो काय हा पाऊस पडतोय, ह्या पावसामुळे खरं तर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कारण अनेक गावांमध्ये गावातील जे काही तलाव आहेत, ओढे आहेत, हे खरं तर पाण्याने तुडुंब भरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय।
त्याच्यामुळं त्या गावातील जे काय ओढ्यातून जे पाणी हे काही गावांमध्ये रस्त्यावरती आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं, तर काही गावातील शेतांमध्ये हे जे काही पाणी हे शेतांमध्ये साठून राहिले. यासोबत तेथील जे काही शेतातील बांध आहेत हे देखील पाण्याने फुटल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. यासोबत खरं तर हा जो काही पाऊस आहे या पावसामुळं शेतीची मशागतीची कामं खरं तर शेतकऱ्यांची खोळंबणार आहेत. एकूणच हा जो काही पाऊस झाला या पावसामुळे खरं तर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. एकूणच येथील दौंडचे जे आमदार आहेत राहुल कुल यांनी खरं तर येथील जे काही तहसीलदार असतील, कृषी अधिकारी असतील, जलसंपदा विभागाचे अधिकारी असतील यांच्याकडनं खरं तर त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्यांची पावसासंदर्भात त्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. खरं तर दौंडचे तहसीलदार हे खरं तर थोड्या वेळातच स्वामी चिंचोली या गावाला खरं तर त्या ठिकाणी भेट देणार आहेत आणि तेथील ज्या घरांमध्ये पावसाचे पाणी गेले त्या घरांना तिथे जाऊन ते सध्या पाहणी करणार आणि पावसाचा आढावा घेणार आहेत. नीलम. जी नक्कीच. आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर हे रायगडमधून आपल्यासोबत जोडलेले आहेत. भारत, रायगडमध्ये काय परिस्थिती आहे? या ठिकाणी आपण पाहतोय आता राज्यामध्ये ओव्हरऑल रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. नीलम, जसा आपण उल्लेख केला त्यानुसार कोकणामधले जे तिन्ही जिल्हे आहेत सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या तिन्ही जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे. तर हवामान विभागाने काही जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये म्हणजे रत्नागिरी असेल, रायगड असेल या ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा देखील इशारा दिला आहे. सध्या आपण जर परिस्थिती पाहिली दृश्यांमधून आपण पाहू शकताय, एरवी जो मान्सून कोकणामध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यात अपेक्षित असतो तो मान्सून आता 2 दिवसापूर्वी खऱ्या अर्थाने दाखल झालाय असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. साधारणतः 8 ते 9 मे पासून कोकणामध्ये पावसाने सुरुवात केलेली होती, हजेरी लावली होती. मान्सून पूर्व पाऊस म्हणून आपण त्याला म्हणत होतो. या मान्सून पूर्व पावसामध्ये ज्या सरी बसल्या होत्या या पावसाने देखील सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांची दाणादाण उडवली होती. अशातच कालपासून जो 2 दिवस संततधार पाऊस कोसळतोय. आपण जर पाहिलं रायगड जिल्ह्यामध्ये जर पाऊस पाहिला कालपासून तर अक्षरशः जुलै महिन्यामध्ये अतिवृष्टीचा जो पाऊस अपेक्षित असतो अशा पद्धतीच्या सरी म्हणजे पावसाचा कहर म्हणता येईल असा पाऊस रायगडमध्ये कालपासून सुरू झालेला आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचं जीवन जे आहे ते विस्थापित झाल्याचं पाहायला मिळतंय. काही ठिकाणी म्हणजे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती जिथे काम सुरू आहे त्या काही ठिकाणी महामार्गावर पाणी साचलं होतं, त्यामुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली. मुंबई पुणे हा जो जुना महामार्ग आहे त्या ठिकाणी काही सकल भागामध्ये पाणी साचलं होतं, त्या ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली. याशिवाय आज सकाळी सासगाव खोपोली जवळचं गाव आहे या ठिकाणी एक मोठं वटवृक्ष आहे ते उन्मळून खाली कोसळलं आणि त्यामुळे पेण ते खोपोली या मार्गावरची वाहतूक पूर्णपणे बंद झालेली आहे. सुदैवाने आतापर्यंत कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नसलं तरी अवकाळीच्या नंतर मान्सून पूर्व पावसाच्या नंतर अचानकपणे सुरू झालेल्या मान्सूनमुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. मान्सून पूर्वीची जी कामं आहेत शेतकऱ्यांची असतील, सर्वसामान्य नागरिकांची असतील ती मात्र या आलेल्या मान्सूनमुळे आणि पावसाच्या कहरमुळे खोळंबलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं धन्यवाद भूषण, भारत आणि इम्तियाज तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.